2026 या वर्षामध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर कोणता असेल? सगळेच नंबर पॉवरफुल असतात. ज्यावेळी सूर्याचा नंबर असतो तर तो लीड करणारा नंबर आहे. सूर्य आणि शनी जेव्हा एकमेकांच्या अपोज मध्ये काम करतात, म्हणजे ज्यांचा मुलांक 8 नंबर आहे, त्यांना हा वर्ष कष्टाचा असू शकतो. जर तुम्ही एखादी जन्मतारीख सांगितलं, त्याच्यावरनं सांगू शकतो हा व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, मुलांक काय आहे, भाग्यांक काय आहे, आपण हे बघतो. ज्योतिषशास्त्रामध्ये हे होतं की एकतर नक्षत्रांचा अभ्यास होतो, 12 राशी आहेत आणि 9 मेजर प्लॅनेट आहेत. ह्या सगळ्यांचे जे कॉम्बिनेशन्स येतात त्याच्यावरनं एकदम पिन पॉईंट तुम्हाला सांगता येतो की ह्या व्यक्तीचा स्वभाव असा. 1 म्हणजे सूर्य, 2 म्हणजे चंद्र, आणि ह्याच्यामधनं जो कन्व्हर्जन मध्ये नंबर येतो तो आहे 3 म्हणजे गुरुचा. तराजू प्रमाणे असं बघत राहणार की अरे मी लीड करू का इमोशनली माझ्या गोष्टींना सांभाळ. राहू काय आहे की विचारांच्या मागे पळणार आहे. तर ह्या लोकांनी जर आपले विचार लिहायला चालू केले तर बेस्ट आहे त्यांच्या विचारांवरती कंट्रोल यायला. शनी आहे ना, शनी हा कर्माचा कारक आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे कर्म केला तर तुम्हाला फळ चांगलेच भेटणार. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या लाईफ मध्ये खूप जास्त प्रोग्रेस व्हायला पाहिजे तर अशा लोकांनी महादेवाला काळी तिळ अर्पण करायचं शनिवारच्या दिवशी. गरीब म्हाताऱ्या व्यक्तीला तळलेले पदार्थ जर तुम्ही दिला तर तुमचं शनी पॉलिश होतं. जर तुम्ही तुमच्या गुरुबद्दल मागे आल्यावरती आपण अरे ह्याच्यापेक्षा तर चांगला मी समजून सांगू असं जर म्हणत असेल, तुमचा गुरु खराब, काय पक्षी बसल्याने त्याला दगड मारले, हे जर करत असेल तर तुमचा बुध खराब होणार आहे. बुध खराब करते म्हणजे बुद्धी खराब करते. मोबाईल नंबर मध्ये जर आपण म्हणलो तर 29 नंबर हा लक्ष्मीचा नंबर आहे. नवीन जॉब पाहिजे तर 17 नंबर हा तुमच्या मोबाईल मध्ये पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी एक प्रॉपर्टी बुक करायला जाताय, शक्यतो या डेटची टोटल 4 येते आणि ज्याची टोटल 8 येते असे नंबर. ज्या लोकांचे लग्न 17 तारखेला झालेले तर ते लोक त्यांच्या रिलेशनशिप मध्ये हर्डल्स मध्ये आहेत, पण कर्जमुक्तीसाठी घरामधला जेवढा पण भंगार आहे ना तो विकायचा आणि तो पैसा तुमच्या हप्त्यामध्ये ऍड करून तो द्यायचा. नोकरी आणि व्यवसायात अंकशास्त्राचा कसा उपयोग? त्याच्या नंबर प्रमाणे जर तो करिअर निवडला तर सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त. आणि अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे सगळे अनुभूतीचे शास्त्र आहे. स्वप्नामध्ये पण हा नंबर दिसतो, ते नंबर काहीतरी इंडिकेट करत आहे. ओव्हरऑल हा 2026 आहे, हा फक्त कर्म करायचा आहे. वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असलेले व अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे शिवशरण सर. तर आज आपण त्यांच्यासोबत या तिन्ही विषयांवरती सखोल चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोलबिंदास या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मॅम, मला बोलवलं आणि आपण जे डिस्कशन होणार आहे मला माहिती आहे खूप छान होणार आहे. हो, नक्कीच. कारण ऑलरेडी तुमचे व्हायब्रेशन चांगले आहेत. थँक्यू सो मच सर. सर, सगळ्यात माझा पहिला प्रश्न हा असेल की आता 2026 हे वर्ष सुरू झालेलं आहे. तर 2026 या वर्षामध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर कोणता असेल? ओके. सगळेच नंबर पॉवरफुल असतात. हं. पहिली गोष्ट म्हणजे 2026 ची जेव्हा टोटल करतोय 2 + 2 4 + 6 म्हणजे टोटल 1 येत आहे. ठीक आहे. 1 म्हणजे काय? लीडरशिप म्हणजे सूर्याचा नंबर आहे. ज्यावेळी सूर्याचा नंबर असतो तर तो लीड करणारा नंबर आहे. नवीन गोष्टींची सुरुवात, पॉलिटिकल गोष्टीमध्ये सुरुवात. ठीक आहे. पॉलिटिकल गोष्टींमध्ये अप्स अँड डाऊन्स येण्याची शक्यता खूप जास्त असते. बऱ्याच वेळा सरकारमध्ये बऱ्याच बदल होण्याची शक्यता जास्त असते. त्याच पद्धतीने नवीन स्टार्टअप्स होण्याची खूप जास्त संधी आहे. ओके. ठीक आहे. आपल्याला ह्या वर्षभरात असं बघायला भेटेल की नवीन उद्योग खूप स्टार्ट झालेले आहेत किंवा नवीन गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज अशा आलेल्या आहेत की जे प्रोत्साहित करतायत नवीन स्टार्टअपसाठी. तर अशा गोष्टी बघायला भेटतील. पण जेव्हा नंबर 1 येतो तर बेसिकली जो नंबर 8 आहे हा त्याचा अँटी नंबर आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके. किंवा सूर्य आणि शनी जेव्हा एकमेकांच्या अपोज मध्ये काम करतात तर शनीच्या रिलेटेड म्हणजे ज्यांचा मुलांक 8 नंबर आहे किंवा भाग्यांक 8 नंबर आहे त्यांना हा वर्ष थोडासा हर्डल किंवा कष्टाचा असू शकतो. ओके. ह्या वर्षी त्यांना फक्त मेहनत करायची आहे. अच्छा. आउटकमचा जास्त विचार नाही करायचा आहे. हं. बेसिकली अशा लोकांनी म्हणजे आपण म्हणतो ना, कर्म कर पण फळाची अपेक्षा नको करू. हं. तर तसा हा वर्ष राहील. पेशन्स ठेवायचे. जर एखादा नवीन काही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर हा वर्ष त्यांनी थांबायला पाहिजे ओके. आणि नेक्स्ट इयरला तो त्यांच्यासाठी फेवरेबल राहील. हं, हं. तर सर, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यात फरक काय? अंकशास्त्रामध्ये काय आहे की सगळ्यांकडे जन्मतारीख आहे, जो अंकांचा शास्त्र आहे. ठीक आहे. ज्या दिवशी तुमचा जन्म झालाय, ठीक आहे, त्या दिवशीचे जे अंक तुम्हाला भेटलेले आहेत, जे नंबर्स भेटले, जे डेट ऑफ बर्थ भेटलेले आहे, तर त्याच्यावरून आपण अंकशास्त्राचा अभ्यास करतो, म्हणजे अच्छा. अंकांचा अभ्यास करतो. कुठले नंबर मिसिंग आहेत, कुठले नंबर म्हणजे तुमचा मुलांक काय आहे, भाग्यांक काय आहे, मिसिंग नंबर कोणते आहेत, त्या नंबर्सवरनं तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतील, म्हणजे तुमचा स्वभाव कसा असेल, ओके. आपण हे बघतो. ज्योतिषशास्त्र थोडं अजून डीप डाईव्ह आहे. अच्छा. अंकशास्त्र समजायला खूप सोपं आहे.
हम्म. अभ्यास करायला सोपं आहे आणि प्रिडिक्शन करायलाही सोपं आहे, की अरे ओके. 1 ते 9 नंबर आहेत, त्याच्यामध्ये 1 नंबरचा स्वभाव हा असेल, 2 नंबर. ज्योतिषशास्त्रामध्ये हे होतं, की एकतर नक्षत्रांचा अभ्यास होतो, 27 नक्षत्र आहेत, हम्म. 12 राशी आहेत हम्म. आणि त्याचप्रमाणे 9 मेजर प्लॅनेट आहेत. बरोबर. ह्या सगळ्यांचे जे कॉम्बिनेशन्स येतात, त्याच्यावरनं एकदम पिन पॉइंट तुम्हाला सांगता येतो, की ह्या व्यक्तीचा स्वभाव असा असू शकतो. अच्छा. हा व्यक्ती हे काम केल्यावर त्याच्याकडे पैसा येऊ शकतो. हम्म. हे काम केल्यावर अडचणी येऊ शकतात. असं पिन पॉइंटने आपल्याला सांगता येतो. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास खूप डीप आहे. ठीक आहे. खूप टाइम लागतो त्याला. ऑलमोस्ट साधारण 3-1 वर्ष तर कंटिन्युअसली जर तुम्ही अभ्यास करत असाल ज्योतिषशास्त्रामध्ये, त्यावेळी तुम्ही एक कॅपेबल होता की दुसऱ्यांची रीडिंग करण्यासाठी. अच्छा. म्हणजे इट मीन्स आपण त्याला म्हणतो ना, की पत्रिका वाचण्यासाठी तुम्ही हम्म. कॅपेबल होता. वरवरचं नाहीये ज्योतिषशास्त्र. मग बरोबर. तिथं प्रिडिक्शन चुकू शकतात तुमचे. हम्म. पण अंकशास्त्र एकदम सोप्या भाषेत ज्यांना खरंच ऑकल्ट सायन्समध्ये म्हणजे ह्या शास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी अंकशास्त्रापासून सुरुवात करावी. इव्हन मी पण माझी जी सुरुवात आहे, ती अंकशास्त्रापासूनच केली होती. अच्छा. आणि ह्याच्यामधून जेव्हा तुम्ही प्रिडिक्शन देता, रेमेडीज करणं सोपं आहे अंकशास्त्रामध्ये. ज्योतिषशास्त्रामध्ये पिन पॉइंट रेमेडीज आहेत. ओके. म्हणजे काय दान करायचंय, काय ग्रहण करायचंय हे फिक्स आहे. हम्म. ठीक आहे. कुठल्या गोष्टी दान करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी तुम्हाला पाण्यात सोडायला पाहिजे, कुठल्या गोष्टी गाईला खाऊ घालायला पाहिजे, हे फिक्स सांगता येतं. ओके. अंकशास्त्रामध्ये फक्त आयदर एक तर द्या नाहीतर घ्या. अशा हम्म. पद्धतीने म्हणजे एकदम सिंपल आणि सॉर्टेड आहे. तर सर आता तुमच्याकडे त्यावरून काही एक्झाम्पल्स आहेत का? हां, जसं की मला जर तुम्ही एखादी जन्मतारीख सांगितलात, हं. तरी मी तुम्हाला त्याच्यावरनं सांगू शकतो, की हं. एक्झॅक्टली हा व्यक्तीचा स्वभाव ओके. कसा असेल. आता जसं की माझा 12 आहे. ओके, ठीक आहे. तुमचा जो जन्म दिवस आहे तो 12 दिवस आहे. आहे. ठीक तो आहे. 12. पण फक्त दिवसावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगता येतात, की 1 आणि 2 चं कॉम्बिनेशन आहे. 1 म्हणजे सूर्य, ओके. 2 म्हणजे चंद्र आणि ह्याच्यामधनं जो कन्व्हर्जनमध्ये नंबर येतो तो आहे 3 3 म्हणजे आहे. गुरुचा. हं. ठीक आहे. जेव्हा सूर्य म्हणजे लीडर आहे. हं. ठीक आहे. आणि 2 नंबर म्हणजे इमोशन, चंद्र आहे. म्हणजे जेवढी लीडरशिप क्वालिटी तुमच्यात आहे ना, तेवढंच तुम्ही इमोशन्स पण आहात तुमच्यामध्ये. ओके. बऱ्याच वेळा असं वाटू शकतं, की लोकांना बघताना असं वाटेल, "अरे, ही खूप कठोर आहे." हं, हं. बट आतून तुम्ही खूप जास्त हळवे आहात. हं, हं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नॉलेजला जास्त व्हॅल्यू देता कंपॅरेटिव्हली पैसा. करेक्ट. हां. हा तुमचा मूळ स्वभाव आहे. हं. ठीक आहे. आणि हिडन स्वभाव हे जे लीडरशिप क्वालिटी आहे आणि प्लस तुमचा चंद्राची जी क्वालिटी आहे, या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही नेहमी तराजूप्रमाणे असं बघत राहणार, की अरे मी लीड करू का इमोशनली माझ्या गोष्टींना सांभाळू? हं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमची गफलत नेहमी होत राहणार आहे. मग त्याच्यासाठी मला असं वाटतं, की जसं गुरुची उपासना आहे, ठीक आहे. गुरु दत्तात्रयांची उपासना आहे. हं. जर तुम्ही रेग्युलर करत असेल, तर तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता. अच्छा. नसेल तर दत्तात्रयांच्या मंदिरात दर गुरुवारी जाऊन एक बुंदीचा लाडू किंवा केळी अर्पण करायला पाहिजे. हं, हं. ते खूप जास्त बेनिफिशियल तुमच्यासाठी राहील. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर जर हळद वापरत असेल, तरी पण तुमचा गुरु अजून जास्त पॉलिश्ड होईल. अच्छा. म्हणजे गुरुतत्व जे आहे ते पॉलिश्ड होईल. हं, म्हणजे हं. जे नॉलेज घ्यायची जी भूक आहे, हो. तर ती पॉलिश होत राहील तुमची. ओके. प्रॉपर नॉलेज तुमच्यापर्यंत हं, येईल. हं. म्हणजे गार्बेज नॉलेज तुमच्याकडे येणार नाही. तो अच्छा. प्युरिफाय होऊन येईल. ओके. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर हा हं. तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे आणि ओव्हरऑल हा जो वर्ष हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. ओके. हां. ठीक आहे. तुम्ही नवीन गोष्टींची सुरुवात करसाल हं, हं, हं. ह्याच्यामध्ये. नवीन काहीतरी आयडियाज तुमचे जे आहेत ते इम्प्लिमेंट करायला चालू करसाल. हं. हा वर्ष तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे आणि गुरु आणि सूर्याचा दोघं एकमेकांना खूप जास्त पूरक आहेत. ओके. ठीक आहे. आणि जे पण तुमच्या इनोव्हेशनमध्ये निघणार आहे ते चांगलंच निघणार आहे हं. आणि बेटरच होणार आहे. अच्छा. म्हणजे 12 तारीख ज्यांची जन्मतारीख आहे, हां. तर त्यांना हे वर्ष बेटरच आहे. येस. 12 तारीख असू दे किंवा ज्यांचा मुलांक 3 येतो 3. आहे हं. किंवा 1 येतो आहे हं. किंवा 2 येतो आहे, तर त्यांच्यासाठी बेटर आहे. आणि त्यातल्या त्यात 3 नंबरवाल्यांसाठी खूप जास्त बेनिफिशियल ओके. आहे आणि 6 नंबरवाल्यांसाठी पण खूप जास्त हं, बेनिफिशियल हं, आहे. हं. म्हणजे त्यांचंही सेमच असेल. येस. ओके. त्यांचा सेम असेल. आता तुमच्या बाबतीत ज्यांचं मुलांक 3 येतोय, 12 येतोय, ठीक आहे, 30 येतोय, तर त्या लोकांसाठी खूप जास्त फेव्हरेबल आहे. ओके. नवीन गोष्टी स्टार्ट करतील, नवीन नॉलेज घ्यायला चालू करतील, नवीन कुठला तर अभ्यासक्रम शिकायला घेतील. हं, हं. ठीक आहे. नवीन नॉलेजचं गेन जे स्टार्ट आहे, तर ते होईल. ओके. आणि 6 नंबरवाल्यांचं पैसे कमवण्यासाठी काही साधन शोधता येईल का? तर ते बघतील. हं. किंवा
नवीन ब्रँडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करतील किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करतील. बऱ्याच वेळा स्वतःसाठी म्हणजे एखादा नवीन आयफोन घेतला किंवा नवीन कार घेतली किंवा नवीन घर घेतलं, तर अशा पद्धतीचे नवीन गोष्टी ते घेतील. जे अच्छा. 6 नंबर ज्यांचा मुलांक 6 आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 6, 15, 24 हे आहेत ते लोक. तर सर आता तुम्ही जसं माझ्या डेट ऑफ बर्थ बद्दल बोललेत, तर तसं मला 1 नंबरचं जाणून घ्यायला आवडेल. ओके. ज्यांची जन्मतारीख 1 आहे, ठीक आहे, अशाबद्दल ओके. यावं. ज्यांची जन्मतारीख 1 आहे, 19 आहे, 28 आहे, म्हणजे ज्यांचा जो मूल अंक आहे म्हणजे डेट आहे, त्याची जर बेरीज 1 येत असेल, मग तो मूलांक असेल किंवा पूर्ण डेटची टोटल 1 येत असेल, तर असे लोक लीडर्स असतात. ह्या लोकांना जनरली कोणाच्या अंडर काम करायला नाही आवडत. ठीक आहे. तर हे लोक कसे असतात, की माझं स्वतःचं काहीतरी. कधी-कधी असं होतं, की हे जर इगोवरती ओव्हरकम केले, तर ह्यांच्यासारखा बेस्ट लीडर कोणी नसतो. ओके. हे लोक कसे असतात, की सगळ्यांना सोबत घेऊन जायचं अशा स्वभावाचे लोक असतात. अशा लोकांनी जर ह्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करायचा असेल, तर आदित्य हृदय स्तोत्र रेग्युलरली पठण करायचं. अच्छा. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याला अर्घ्य घालायचं. ह्या लोकांनी आपले कधी पण कमिटमेंट जे टायमिंगची कमिटमेंट आहे, समजा कोणाला तर तुम्ही कमिटमेंट केलात, की मी 5 वाजता येणार आहे, तर 5 वाजायच्या अगोदर तुम्ही तिथं पोहोचा. म्हणजे तुमचा कंट्रोल सूर्यावरती चांगला होईल. ठीक आहे. आणि जे लोक पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आहात, पॉलिटिकल इंडस्ट्रीमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी 1 नंबर कधी पण बेटर आहे. अशा लोकांची मैत्री 3 नंबर वाल्यांबरोबर खूप चांगली होते. अच्छा. 6 नंबर वाल्यांबरोबर खूप चांगली होती. 7 नंबर वाल्यांबरोबर खूप चांगली होती. ह्या लोकांची मैत्री आहे ना 8 नंबर ज्यांचा मुलांक 8 आहे किंवा भाग्यांक 8 आहे, ह्यांच्याबरोबर खूप काही असं पटणार नाही. वैचारिक विवाद राहणार आहे त्यांच्यामध्ये. ओके. बट तेच जर 2 नंबर बरोबर, 3 नंबर बरोबर, इव्हन 5 नंबर बरोबर, 6 नंबर बरोबर खूप छान खुश राहतील हे लोकं. एन्जॉय करतील लाईफ. ठीक आहे. आणि 9 नंबर बरोबर ह्यांची मैत्री खूप घट्ट राहते. ठीक आहे. हा ओव्हरऑल असा नंबर आहे. आणि जर ह्यांनी केशरचा टिळा जर दररोज फोरहेडमध्ये लावला, तर ह्यांच्यासाठी म्हणजे भाग्योदय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर सर आता नंबर 9 बद्दल थोडंफार सांगाल? ओके. नंबर 9 जो आहे, तो आहे ना खूप चांगला मित्र आहे अच्छा. सगळ्यांचा. ठीक आहे. ह्यांच्यामध्ये आहे ना एनर्जी खूप चांगली असते किंवा असं म्हणता येईल, की ताकद खूप आहे यांच्याकडे. ह्यांची एनर्जी चॅनलाइज नसते. अच्छा. तर अशा लोकांनी एकतर जिम करायला पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज कंटिन्यू करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशा व्यक्तींनी मारुतीची उपासना करायला पाहिजे ओके. किंवा तुळजाभवानीची उपासना करायला पाहिजे. जर ज्यांची कुलदेवी तुळजाभवानी आहे, तर त्यांनी तुळजाभवानीची उपासना करायला पाहिजे. अशा लोकांनी दररोज असा एखादा व्यायाम करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचा घाम गळेल. ओके. तुमच्यात घाम येईल, स्वेटिंग होईल त्याच्यामध्ये. तर त्याच्याने काय होईल, त्यांची एनर्जी चॅनलाइज होईल. लाल पेनाने ह्या लोकांनी आपले गोल्स लिहायचे. तर जर रेड पेनने हे लोक गोल्स लिहितील, तर ह्यांचे गोल्स कंप्लीट व्हायला चालू होतील. ओह! हे काहीतरी युनिक आहे सर. राइट. आणि घराच्या दक्षिण दिशेमध्ये एखादी लाल कलरची पेंटिंग जर ह्या लोकांनी लावली, जसं गुलाबाचं फुल आहे, विदाऊट काटे म्हणजे त्याला काटे नकोत, फक्त गुलाबाचं फुल. ते किंवा जिमचे इक्विपमेंट जे असतात, तर ते जर दक्षिण दिशेमध्ये ठेवतील, तर हे लोक जास्त प्रोग्रेसिव्हली नवीन-नवीन गोष्टींचा विचार करतील आणि ह्यांना नेम फेम पण चांगला भेटेल. ओके. हे फक्त मुलांक 9 वाल्यांसाठी आहे. ह्यांची मैत्री 1 नंबर वाल्याबरोबर खूप चांगली होते, 3 नंबर वाल्याबरोबर खूप चांगली होते आणि त्याचप्रमाणे 5 नंबर वाल्याबरोबर पण खूप चांगले होते. 2 नंबर वाल्याबरोबर जेव्हा हे लोक कनेक्ट होतात ना, ह्यांच्या लाईफमध्ये पैसा यायला चालू होतो. अच्छा. ठीक आहे. ज्यावेळी पण तुमच्या लाईफमध्ये म्हणजे समजा कोणी मुलांक 9 किंवा भाग्यांक 9 आहे आणि त्यांना समजा मुलगा किंवा मुलगी झाली आणि तिचा डेट ऑफ बर्थ समजा 2 आहे. तर त्यावेळी तिथून त्यांची लाईफची प्रोग्रेस व्हायला चालू होते. ओके. हे 9 वाल्यांसाठी खूप चांगलं आहे. हनुमानाची उपासना करू शकता हे लोक आणि तुळजाभवानीची उपासना. आणि हातामध्ये एक कॉपरचा कडा हे लोक जर वापरले, तर ह्यांचा भाग्योदय होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे लाल कलरचा धागा जर हातामध्ये वापरत असेल, तर डेफिनेटली यांचा प्रोग्रेस होणार आहे. तर हे आहे फक्त 9 नंबर वाल्यांसाठी. फक्त ह्या लोकांनी आपल्या रागावरती कंट्रोल करायला पाहिजे. ओके. दॅट्स इट. अदरवाईज यांची लाईफ खूप सॉर्टेड आहे. तर सर नंबर 4 बद्दल तुम्ही काय सांगाल?
नंबर 4 हा बेसिकली राहूचा नंबर आहे किंवा 13 आहे किंवा 22 आहे. तर ह्यांचा जो टोटल होतो तो 4 होतो किंवा पूर्ण जन्मतारखेची बेरीज जर 4 होत असेल तर बेसिकली हा नंबर राहूच्या अंडर येतो. अच्छा. राहू म्हणजे काय माहितीये का, की ज्याला धड नाहीये, फक्त डोकं आहे. ओके. हां. ठीक आहे. तर राहू हा फक्त डोक्याने विचार करणारा माणूस आहे. हं. खुरापती. अच्छा. ठीक आहे. आणि मॅनेजमेंट खूप चांगलं करतात हे लोकं. हं. आणि राहूवाले लोक आहेत ना मॅजिशियन असतात, हं. जादूगार असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, "अरे हा कसा काय केला ही गोष्ट?" हं. ते अशी क्विकमध्ये करतात कामं. आणि त्यांना हे चांगल्या पद्धतीने येतं कुणाकडनं कोणतं काम करून घ्यायचंय. हं. म्हणून मॅनेजमेंटसाठी बेस्ट आहे. मॅनेजमेंट. बट ह्यांचा जर राहू बिघडला, तर बऱ्याच वेळा हे विचार एवढे जास्त करतात, हं. की अँक्झायटी, डिप्रेशन होण्याची पण चान्सेस असतात. अच्छा. मग त्यासाठी ह्या लोकांनी काय करायला पाहिजे, दररोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे. हं. योगा केले तर बेस्ट आहे. कुत्र्यांना बिस्किटं खाऊ घालायचे. अच्छा. काळ्या कुत्र्यांना किंवा ब्राउन कलरच्या कुत्र्यांना बिस्किटं खाऊ घालायची. तर त्याच्याने ह्यांची अँक्झायटी कंट्रोलमध्ये येते. ओके. आणि त्याचबरोबर तुम्हाला मेडिटेशन करणं ही गरजेचं आहे. हं. कालभैरव अष्टक जर ह्या लोकांनी रेग्युलरली जर वाचलं तर बेस्ट आहे. 4 मुखी रुद्राक्ष जर गळ्यात घातलं तरी बेस्ट आहे. तर ह्यांची लाईफमध्ये प्रोग्रेस होताना तुम्हाला दिसेल. अच्छा. आणि राहू काय आहे, की विचारांच्या मागे पळणार आहे. तर ह्या लोकांनी जर आपले विचार लिहायला चालू केले हं. डायरीमध्ये, तर बेस्ट आहे. त्यांच्या विचारांवरती कंट्रोल यायला चालू. हं, हं. आणि ह्यांची जी काल्पनिक दुनिया आहे ना, ती खूप असते. हां. तर हे लोक आहे ना, स्टोरी रायटर खूप चांगले होऊ शकतात. हं. म्हणजे खूप चांगल्या स्टोरी लिहू शकतात. काल्पनिक ज्या स्टोरीज असतात ते झालं हं. किंवा एखादं ह्यांना सांगितलं कविता लिहा, तर कविता खूप चांगले लिहू शकतात. हं. पण ते आहे ना, काल्पनिक दृष्ट्या असतील सगळे. ओके. पण हे लोकं बेस्ट मॅजिशियन असतात. हं, हं. ठीक आहे. ह्यांना तुम्ही जज नाहीच करू शकत, हो. की हा असा दिसतोय, याच्या डोक्यात काय चाललंय? हं. नाही जज करू शकत. बट बिलीव्ह मी की 4 नंबरवाले जी व्यक्ती आहे ना, ही पैसा सर्वात जास्त कमवू शकते. जोपर्यंत 4 नंबरवाले जर 4 नंबरवाले पैसा जास्त कमवा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या लोकांनी आपल्या घरामधले बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू जेवढे आहेत, ते हं. सगळे घराबाहेर काढायला पाहिजे. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ जसं मोबाईल्स झाले, हं. ठीक आहे. जुने मोबाईल्स असतील, हो. वायर्स असतील, केबल्स असतील, कॉम्प्युटर टेबल वरती आपण ज्या गोष्टी कीबोर्ड्स, माऊस ह्या हं. सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या काढायला पाहिजे. जर बंद पडलेले असतील, चालू असेल काही प्रॉब्लेम नाही. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, बंद पडले, बरेच दिवस वापरले नाही, ते बाहेर काढा. हं. घरामध्ये असे जर इन्स्ट्रुमेंट ठेवलात तुम्ही, तर ते गडबड आहे. अच्छा. त्याचप्रमाणे ह्यांच्या घरामध्ये एक गोष्ट आहे, की टॉयलेट खराब नाही व्हायला पाहिजे. हं. म्हणजे टॉयलेटमध्ये लिकेजेस नाही व्हायला पाहिजे, पाण्याचं वगैरे किंवा टॉयलेटला क्रॅक नाही जायला पाहिजे, टॉयलेट शीटला ओके. वगैरे. हं. जर हे होत असेल, तर डेफिनेटली ह्यांचा राहू खराब होत चाललाय. अच्छा. अजून एक गोष्ट इम्पोर्टंट, आरशांवरती बघा आपण स्पॉट्स पडलेले असतात हो, बऱ्याच हो. वेळा. जर आरशांवरती स्पॉट्स जर पडत असतील ना, तर तुमचा राहू खराब होत चाललेला आहे. हो. तर तो इमिजिएट तो आरसा चेंज करा. हं. अदरवाईज तुमचे फायनान्शियल डाउन्स चालू होतील. हं, हं. फायनान्शियल ब्लॉकेजेस चालू होतील आणि मग तुमची थॉट प्रोसेस वेगळ्या ठिकाणी पळायला चालू. अच्छा. तर माझं असं म्हणणं आहे, की एकतर यांनी कालभैरव अष्टक रेग्युलरली म्हणायला पाहिजे हं. आणि त्याचप्रमाणे जर वुडन ब्रेसलेट हातामध्ये घालता आलं, तर ते बेस्ट आहे अच्छा. त्यांच्यासाठी किंवा रुद्राक्षाचे ब्रेसलेट. जर तुम्ही नॉन-व्हेज खात असेल, तर फक्त वुडन ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये रक्तचंदनचा असू शकतो किंवा लाल चंदन जे असतं, तर ते जे ब्रेसलेट येतात कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं ते ऑर्डर करू शकता. हं, हं, हं. तर सर ज्यांचा टोटल नंबर 2 येतो, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? ज्यांचा पण मुलांक किंवा भाग्यांक म्हणजे हं. ज्यांची जन्मतारीख 2 आहे, 11 आहे, 20 आहे, तर हे लोकं खूप जास्त हळवे असतात. हं. खूप जास्त हळवे असतात. म्हणजे हे लोकं असे असतात, की ज्यांच्याबरोबर जातील ना, ते त्यांच्याप्रमाणे वागतील. ओके. म्हणजे असं आपण बघतो ना, की अरे हा इथं आल्यावर खूप सीरियस आहे आणि तिथं पोरांमध्ये गेल्यावरती खूप जास्त म्हणजे नाही का त्यांच्याप्रमाणे वागतोय. हां, मिळून तर मिसळून राहतात. मिळून मिसळून हां. म्हणजे जसं एखाद्या पाण्यामध्ये जो कलर टाकतो आपण, त्या कलरचं पाणी होतं ना, हं, हं. त्याच पद्धती ह्यांचा स्वभाव आहे. ओके. खूप हळवे असतात, इमोशनली खूप जास्त कोणाबरोबर पण इन्व्हॉल्व होतात, कनेक्ट होतात. हं. अ, आणि त्यामुळं बऱ्याच वेळा ह्यांच्या लाईफमध्ये अप येतात. आणि खूप जास्त हळवे असल्यामुळं हे लोकं डिसिजन लवकर नाही घेऊ शकत. हं. लोकांची मनं सांभाळणं हे लोकं खूप बघतात अच्छा. आणि त्यामुळे तिथं प्रॉब्लेम होतो. हं. पण बऱ्याच वेळा असंही बघितलंय किंवा
ह्या पाण्याचा जेव्हा बर्फ होतो, हं. तर तो कोणाचा अडॉप्ट नाही करत. हां. एक पर्टिक्युलर टाईमापर्यंत हे लोकं अडॉप्शन मध्ये येतात. पण ज्यावेळी ह्यांच्या कठोरता येते यांच्यामध्ये, तर हे खूप जास्त कठोर होऊन जातात. अच्छा. ही बाजू सहसा कोणी मांडत नाही. पण हे ह्यांचं जसं सूर्याचं बघितलं, की जर इगो सोडला तर खूप चांगला आहे. हं. मंगळाचा बघितला, राग सोडला तर खूप चांगला आहे. त्याच पद्धतीने हे लोकं खूप हट्टी पण असतात, जिद्दी पण असतात. अच्छा. एखादी गोष्ट मिळवायची बाय हुक अँड कुक हे लोकं मिळवतात. हं, हं. कारण ते लोकं इमोशनली त्या गोष्टीबरोबर तेवढं कनेक्ट असतात. ओके. त्यामुळं. आणि ह्या लोकांनी काय करायला पाहिजे, जिथंही पुरातन मंदिर असेल, शिवलिंग जिथं असेल, हं. त्या ठिकाणी दूध अर्पण करायला पाहिजे महादेवावरती अच्छा. आणि पांढऱ्या कलरची फुलं अर्पण करायला पाहिजे. ह्याच्यामुळे ह्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होणार आणि जो इमोशनली ह्यांचे जे ब्लॉकेजेस बनत जातात, तर ते रिलीज व्हायला जातात. हं, हं, हं. दुसरी गोष्ट म्हणजे हे लोकं आहेत ना, पास्ट मेमरी बरोबर खूप जास्त स्ट्राँगली कनेक्टेड असतात. ओके. हे लोकं ती मेमरीज सोडतच नाही. हं, हं. 2 नंबरवाले जेव्हा पण असतात, एक लाईफमध्ये एखादी घटना यांच्याबरोबर घडलेली असेल, लहानपणी असेल किंवा काही वादविवाद कुठं झालेला असेल हं. किंवा कुठल्या मित्राबरोबर भांडण झालं असेल, तर असे सगळे इन्सिडेंट हे लोकं खूप जास्त मेमरीमध्ये स्टोअर करतात अच्छा. आणि त्यामुळं ह्याचा एक परिणाम ह्यांच्या लाईफमध्ये दिसायला चालू होतो. तर ह्या लोकांनी जर हे सोडलं, ठीक आहे, तर ते खूप जास्त बेटर राहील यांच्यासाठी. फॉरगिव्हनेस ह्यांनी अडॉप्ट करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट महादेवाची उपासना जेवढं करतील, म्हणजे महादेवाला दूध अर्पण करणं, पाणी अर्पण करणं, हे जेवढं करणं तेवढं बेस्ट आहे. अच्छा. आणि जर जमलं तर सोमवारच्या दिवशी तांदूळ अर्पण करायला पाहिजे. अच्छा. सोमवारी. सोमवारच्या दिवशी. आणि त्याच्यामुळं ह्यांची लाईफ थोडीशी सुरळीत होणार आहे आणि हातामध्ये एक चांदीचा कड वापरायला पाहिजे. ओके. तर नंबर 6 बद्दल आपण थोडं बोलूयात. येस. नंबर 6 जे आहे लक्झरियस आपण ज्याला म्हणतो. नंबर 6 हा शुक्राचा नंबर आहे. ह्या लोकांना टापटीपमध्ये राहणं खूप हं, हं. आवडतं आणि ह्या लोकांना नवीन-नवीन गॅजेट्स घेणं, मॉलमध्ये फिरणं, अ, जे लोकांना अट्रॅक्ट करतील अशा पद्धतीने आपलं राहणीमान ठेवणं ह्या लोकांना खूप आवडतं. अच्छा. ज्यांचा पण मुलांक 6 आहे आणि भाग्यांक 6 आहे. ह्या लोकांमध्ये हातामध्ये ती जादू आहे, की कुठल्याही बंद पडलेल्या गोष्टीला हे चालू करू शकतील. हं. ठीक आहे. ह्या लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी खूप चांगली असू शकते. मग क्रिएटिव्हिटी कशी आयदर ती स्टोरीजमध्ये असेल, पेंटिंगमध्ये असेल, स्क्रिप्ट रायटिंगमध्ये असेल, कोणत्याही टाइपमध्ये. ज्या फील्डमध्ये हे लोकं असतात, तर तिथे ह्यांची क्रिएटिव्हिटी खूप चांगली असते. अच्छा. आणि ह्या लोकांनी जर अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल वापरलं, तर खूप जास्त बेटर चांगले बेनिफिट्स त्यांना भेटतात. ओके. त्याच पद्धतीने जर महालक्ष्मीची उपासना केली आणि शुक्रवारच्या दिवशी कुठल्या पण गरीब व्यक्तीला जर लस्सी देत असेल तुम्ही, हं. तरी पण बेनिफिट भेटणार आहे. लस्सी. लस्सी. अच्छा. जी आपण लस्सी पितो ना, हां. तर ती वाली. तर ₹10 ची, ₹20 ची जी पण लस्सी तुम्हाला असेल, एका गरीब स्त्रीला जर तुम्ही ते दिलं हं, हं. बेसिकली, तर ह्यांच्या लाईफमध्ये ती प्रोग्रेस दिसेल. आणि एक जनरल रेमेडीज पण आहे. कुठल्या पण अपंग गरीब व्यक्तीला हं. पांढऱ्या गोष्टी म्हणजे पांढऱ्या वस्तू जर दान केल्यात, तरी पण ह्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रोग्रेस होईल. अच्छा. जे 6 नंबरचे लोक आहेत हं, हं, त्यांच्यासाठी. हं. सर नंबर 7 बद्दल काय सांगाल? नंबर 7 बेसिकली केतूचा नंबर आहे. ज्यांचा पण जन्मतारीख 7 आहे, 16 आहे. हं. ठीक आहे. तर असे जे लोक आहेत तर आपण बघतो की त्यांचं कनेक्शन जे आहे ना, ते अध्यात्माकडे जास्त आहे. अच्छा. किंवा ज्यांची पण जन्मतारीख 25 आहे. हं. ठीक आहे. हे लोकं कनेक्टेड अध्यात्माशी आहेत. हं. ह्या लोकांना अटॅचमेंट जेवढं राहता येईल, म्हणजे इमोशनली खूप जास्त कनेक्ट नाही राहायचं कुठल्याच गोष्टीमध्ये. ज्यावेळी हे जसं आपण बघतो ना 2 नंबरवाला खूप इमोशनली कनेक्टेड हो. आहे आणि 7 नंबरवाला अजिबात कनेक्टेड नाही राहायचं. अपोझिट. अपोझिट एकदम. जर हे लोकं कनेक्टेड राहील, तर ह्यांच्या लाईफमध्ये हे लोकं स्ट्रगल करणार. अच्छा. जेवढं इमोशनली कनेक्ट राहणार, तेवढं स्ट्रगल करणार. ओके. जेवढं हे लोकं अटॅच राहतील, एखाद्या व्यक्तीबरोबर, एखाद्या घटनेबरोबर, एखाद्या गोष्टीबरोबर, हं. तर ते जेवढे अटॅच राहतील, तेवढं हे लाईफमध्ये प्रोग्रेस करणार. हं, हं. प्रत्येक वेळी हा माझा आहे किंवा आपण असं कसं करायचं, हे नाही. जे होईल ते होईल. पुढं नेक्स्ट स्टेप जेव्हा हे लोकं घेत जाणार, त्यावेळी हे लोकं खूप जास्त प्रोग्रेस करतात. 7 नंबरवाली व्यक्ती खूप जास्त अॅम्बिशियस असते अच्छा. आणि डिअटॅच्ड असते. कुठल्याच व्यक्तीबरोबर हे लोकं कनेक्टेड नसतात. कुठल्याच पैशाबरोबर हे लोकं कनेक्टेड हं, नसतात किंवा फेम बरोबर पण कनेक्टेड नसतात. अच्छा. आणि
हे लोक ज्यावेळी आता समजा एखादा व्यक्ती म्हणतोय की अरे मला घर घ्यायचंय, हं. मग घर घ्यायचंय, ज्यावेळी ही व्यक्ती घर घ्यायचं एकदा विचार करते आणि सोडून टाकते ना, त्यावेळी ती घटना पूर्ण होते. ठीक आहे. हं. आणि अजून एक गोष्ट, ह्या लोकांनी गणपतीची उपासना करायला पाहिजे. गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र जर रेग्युलरली पठण करत असेल हं. तर ह्यांना खूप जास्त बेनिफिट होतो. ह्या लोकांनी अणवणी पायाने रेग्युलरली चालायला पाहिजे आणि अच्छा. गणपती मंदिरात गेलात तर ह्यांना बेनिफिट दिसायला चालू होईल. हं, हं. त्याचप्रमाणे जर हे लोक योगा करत असतील तरी पण खूप जास्त यांना बेनिफिट होणार आहे. मला असं वाटतं की बेसिकली केतूवाली लोक जेवढे स्पिरिच्युअल होतील, हं. म्हणजे अध्यात्माकडे जेवढं वळतील, मी अध्यात्म म्हणतोय, धार्मिक गोष्टींकडे नाही म्हणत, अध्यात्माकडे जेवढं वळतील तेवढं हे लोक खूप जास्त प्रोग्रेस करतील. हं, हं. आणि ऑब्व्हियसली की ते लोक जेवढं चालणार तेवढं चांगलं होणार आणि जेवढं ते आपल्या रूट्सला पकडून राहतील, रूट्सला म्हणजे जो पारंपरिक व्यवसाय आहे अच्छा. किंवा आई वडिलांचा एखादा व्यवसाय आहे हं. किंवा घराण्यातनं चालत आलेली एखादा व्यवसाय आहे, त्या गोष्टीला ते जर कनेक्टेड राहतील तर ह्यांची प्रोग्रेस खूप चांगली होते. ओके. आणि हे लोक राहत्या घरापासून जेव्हा लांब जातील त्यावेळी ह्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होते. अच्छा. आणि जोपर्यंत ते तिथंच कनेक्टेड आहेत ना, ते खूप जास्त प्रोग्रेस नाही करणार लाईफमध्ये. ज्यांची टोटल 5 आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? ओके. ज्यांची जन्मतारीख 5 आहे, 14 आहे, तर मला वाटतं किंवा 23 आहे, तर हे लोक आहेत ना, लाईफमध्ये फक्त एन्जॉय करण्यासाठी आलेत आणि डेअरिंग करण्यासाठी. फक्त डेअरिंग करत राहतात. तुम्ही लहान पोरांना बघितले का ते? लहान पोरं म्हणजे 5 आहे, म्हणजे बुध. ओके. ठीक आहे. तुम्ही बघा, ज्यावेळी त्यांच्याकडे लक्ष नसतं ना, ते काही ना काही करामती करत राहतात. हं, हं. काहीतरी फोन तर घेतील, टेबलवरती तर चढतील, कुठंतरी काहीतरी करतील. तसंच सेम 5 नंबरवाले डेअरिंगबाज असतात. हां. ठीक आहे. फक्त हे एक त्यांना ते थोडेसे आहेत ना, खूप लाईफला लाईटली घेतात. अच्छा. ठीक आहे. खूप जास्त सीरियस नसतात आणि त्यांच्या परिवारामध्ये सर्वात लाडकी व्यक्ती असते ही. म्हणजे ह्याच्यावरती एवढे लाड करतात सगळेजण हं, की विचारायला सोय नाही. हं. ठीक आहे. ह्यांचं 5 नंबरवर बरोबर खूप चांगलं चालतं. 2 नंबरवाल्यांबरोबर खूप चांगलं चालतं. 3 नंबरवाल्यांबरोबर खूप चांगलं चालतं. ऑलमोस्ट सगळ्या जेवढे नंबर्स आहेत ना, ह्यांचं कनेक्शन खूप चांगलं. अच्छा, म्हणून हे सगळ्यांचे लाडके असतात. अच्छा. 5 नंबर बेसिकली कम्युनिकेशनचा आहे. हे लोक खूप चांगले कम्युनिकेटर असतात. हं, हं. खूप चांगले असं म्हणता येईल, कम्युनिकेटर तर आहे. त्याच पद्धतीने एखाद्या गोष्टीला कशा चांगल्या पद्धतीने मांडता येईल आणि मॅथेमॅटिक्समध्ये ह्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. हं. भलेही आपण म्हणतो ना, की अरे काय एकदम ह्यांचा स्वभाव असा काय म्हणतो आपण लहान पोरांसारखा आहे. हां. स्टिल हे लोकं मॅथ्समध्ये चांगले असतात. ओके. कम्युनिकेशन पॉवरफुल, कुठलं पण कन्व्हिन्सिंग पॉवरफुल. हं. ह्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम रेग्युलरली म्हणायला पाहिजे. अच्छा. जर ह्यांच्या लाईफमध्ये हर्डल्स असतील तर. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा. हं. ठीक आहे. आणि त्यावेळी जर ह्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम जर रेग्युलरली पठण करत असतील तर खूप चांगले यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होते. ह्या लोकांनी विठ्ठलाला किंवा विष्णूच्या मंदिरात एक तुळशीचं पान अर्पण करायला पाहिजे एव्हरी बुधवारच्या दिवशी. अच्छा. प्रत्येक बुधवारी. हं. जर करत असेल तर लाईफ यांची रॉकेटसारखी पळेल. मास कम्युनिकेशनमध्ये पण हे लोकं खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. अच्छा. करियर वाईज. राइट. ट्रेडिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे लोकं काम करू शकतात. हे लोकं ग्रीन कलर जेवढं वापरतील तेवढं ह्यांच्यासाठी बेस्ट राहील. हं. आणि जेवढं ग्रीनरीमध्ये राहतील तेवढं जास्त चांगलं राहील. ह्या लोकांनी पालेभाज्या जास्तीत जास्त खायला पाहिजे. अच्छा. तर ह्यांच्या हेल्थसाठी चांगलं राहील ते. हं, हं. ओव्हरऑल 5 नंबर खूप मजेशीर आहे. अच्छा. सर नंबर 8 बद्दल काय सांगाल? नंबर 8. जसं नंबर 8 म्हणतो ना, लगेच आपण म्हणतो की शनीचा नंबर आहे. हं. ठीक आहे. आणि खूप लोकं घाबरतात आहे. शनी हा पेशन्सचा कारक आहे. ज्याच्यामध्ये खूप जास्त पेशन्स आहेत ना, हं. तो लाईफमध्ये प्रोग्रेस करणार. पण नंबर 8 वाल्यांचं असं होतं की ह्यांना गडबड खूप जास्त असते अच्छा. बऱ्याच वेळा. जर हा अँटी स्वभाव असेल, म्हणजे त्या प्लॅनेटच्या अनुसरून जर तुमचा स्वभाव नसेल, तुम्ही लाईफमध्ये स्ट्रगल करणार. हे लोकं म्हणजे जे शनी आहे ना, शनी हा कर्माचा कारक आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे कर्म केलात, तर तुम्हाला फळ चांगलेच भेटणार. अच्छा. ओव्हरऑल हा 2026 आहे. हा फक्त कर्म करायचा आहे. तुम्हाला फळाची अपेक्षा नाही करायची आहे. हं. तुम्हाला फळ पुढच्या वर्षी नक्की भेटणार आहे. हं. ठीक आहे. आणि ह्या लोकांनी जर महादेवाला काळे तीळ अर्पण केले शनिवारच्या दिवशी तर हं. बेस्ट आहे. अच्छा.
ठीक आहे. तर ह्याच्या ओम नमः शिवायचं जेवढं जाप करणार ह्या लोकांसाठी बेस्ट आहे. हम्म. ठीक आहे. शनी बेसिकली असं म्हणता येईल की कर्माचा कारक आहे, लॉ, न्याय ह्याचा कारक आहे, घड्याळाचा कारक आहे. तुमच्या घरात जर बंद पडलेली घड्याळं असतील तर ते काढायला पाहिजे, अदरवाईज तुमचा शनी खराब होतो. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त प्रोग्रेस व्हायला पाहिजे, तर अशा लोकांनी महादेवाला काळी तिळ अर्पण करायचं शनिवारच्या दिवशी. कुठल्या पण गरीब व्यक्तीला त्याला चप्पल दान करायचे, छत्री अच्छा. दान करायची, तर ह्याच्याने तुमचा शनी चांगला होतो. ओके. म्हाताऱ्या व्यक्तीला, गरीब म्हाताऱ्या व्यक्तीला तळलेले पदार्थ जसं वडापाव झाला, समोसा झाले किंवा उडीद वडे झाले, असे तळलेले पदार्थ जर तुम्ही दिले तर तुमचा शनी पॉलिश होतो. अच्छा. आणि ब्लँकेट्स वगैरे देऊ शकता म्हाताऱ्या व्यक्तींना. जेवढं तुम्ही म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करणार तेवढं तुमचं शनी स्ट्रॉंग होणार आहे. मग त्यांना तुम्ही कशाही पद्धतीने सेवा स्वरूपात करा किंवा एखाद्या फॉर्म काहीतरी गिफ्टिंग मध्ये तुम्ही मदत करा. डेफिनेटली तुमची प्रोग्रेस होणार. जर घरामध्ये तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांचे रेग्युलरली पाया पडायला चालू करा. अच्छा. शनी तुमचा तसाही स्ट्रॉंग होणार आहे. त्यांना दुखवू नका, शनी तसाही स्ट्रॉंग होईल. प्रत्येक प्लॅनेट बरोबर आहे ना आपल्या घरातली एक व्यक्ती कनेक्टेड आहे. म्हणजे जसं सूर्य आहे 1 नंबर वाल्यांसाठी, तर त्यांच्या आपल्या वडिलांबरोबर रिस्पेक्ट चांगला ठेवा. 2 नंबर आहे आई बरोबर, आईचे पाया पडा, तिथं तुमचा चंद्र चांगला होणार आहे. 3 नंबर गुरु आहे, तुमच्या गुरुबद्दल रिस्पेक्ट ठेवा, तुमच्या नॉलेज बद्दल रिस्पेक्ट ठेवा. डेफिनेटली तुमचा गुरु कधी खराब नाही होणार. जर तुम्ही तुमच्या गुरुबद्दल मागं आल्यावरती आपण अरे ह्याच्यापेक्षा तर चांगला मी समजून सांगू शकतो असं जर म्हणत असेल, तुमचा गुरु खराब होतो. तसंच नंबर 4 वाले जर तुमचे नंबर 4 आहे, कुठल्या पण जो मित्र तुमचे आहेत त्या मित्रांबरोबर संबंध चांगले ठेवा. त्यानंतर तुमचे हिडन शत्रू खूप असू शकतात बऱ्याच वेळा नंबर 4 वाल्यांचे. डिजिटली इक्विपमेंट जर तुमचा खराब झाला असेल तर तो लगेच चेंज करा. म्हणजे लाईक मोबाईलला क्रॅक पडलाय बऱ्याच वेळा है ना, किंवा स्क्रीन गार्ड खराब झालाय तर तो लगेच चेंज करा. अच्छा. आणि त्याच्याने तुमचा नंबर 4 चांगला नरिश होणार आहे. घरातलं टॉयलेट खराब झालं असेल तर ते ठीक करा. नंबर 5 घरातले लहान पोरं असतील, बर्ड्स असतील, ठीक आहे. छोटे-छोटे जे पक्षी असतात, तर त्यांना आहे ना असं हे करू नका, त्रास देऊ नका, की दगड मारले का पक्षी बसले आणि त्याला दगड मारलाय. हे जर करत असेल तर तुमचा बुध खराब होणार आहे. त्याच पद्धतीने जर तुमच्या घरात काही छोटी-छोटी झाडं असतील, रोपं असतील, तर त्याला रेग्युलरली पाणी घाला. तर त्याच्याने पण चांगलं होणार आहे. कुणाची मेमिक्री करू नका. आपण बऱ्याच वेळा मेमिक्री करतो बघा, माझा मामा असा करतो, आत्या अशी करते, ताई अशी करते. त्यांची मेमिक्री करायला तरी तुमचा बुध खराब होतो. बऱ्याच वेळा कुठल्याच ह्याचं कॉपी करू नका. म्हणजे कॉपी म्हणजे एखादा बुक आहे त्याचं झेरॉक्स मारतो आपण. ओरिजिनल बुकचं झेरॉक्स मारतो. कारण आपण ते बुक घेऊ शकत नाही म्हणून. तर तिथं तुम्ही तुमचा बुध खराब करा. अच्छा, तेही करायचं नाहीये. नाही. आणि कुठल्या पण कॉपीज वापरायच्या नाहीत. जेव्हा तुम्ही कुठल्या पण झेरॉक्स एकसारखे दिसणाऱ्या 2 वस्तू असतात, तर ओरिजिनल असेल तर बेस्ट आहे. नसेल कॉपी करत असेल तुम्ही तर तुमचा बुध खराब करताय. अच्छा. बुध खराब करताय म्हणजे बुद्धी खराब करताय. त्याचप्रमाणे 6 नंबर आहे. जसं आपण फ्रेग्रन्स बद्दल वगैरे बोलतोय. कुठली पण फर्स्ट कॉपी घेऊ नका. म्हणजे बरेच लोकं मी बघितलंय की एखादं गोष्ट आपण घेऊ शकत नसेल, त्या पेनचा असेल किंवा मग एखादं गॅजेट असेल, तर त्याची लोकं फर्स्ट कॉपी घेतात. तर तिथं ते त्यांचा शुक्र खराब करतायत. अच्छा. किंवा एखादा ब्रँडेड खूप महागडा परफ्यूम आहे आणि त्याचा एक फर्स्ट कॉपी घेतोय आपण, किंवा वॉच असतात, बऱ्याच लोकांचे वॉच बघतो, ते फर्स्ट कॉपी घेतात. तर त्यांचा शुक्र खराब करतायत. तुम्ही तुमचा शुक्र खराब करताय, इट मीन्स तुमचा फायनान्स खराब करताय. त्याच पद्धतीने जर तुमच्या घरी एखादी स्त्री आहे, तर तुम्ही त्याला दुखवत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा शुक्र खराब करताय. ठीक आहे. मग त्यावेळी आयदर तुम्ही महालक्ष्मीची उपासना करू शकता किंवा जी स्त्री आहे, गरीब स्त्री आहे, तर तिला लस्सी दान करू शकता. आणि बाकी फर्स्ट कॉपी तर तुम्हाला वापरायचीच नाहीये. ठीक आहे. पण हे लोकं स्वतःच्या टापटीपणाला जेवढं चांगलं ठेवतील, तेवढं त्यांचा शुक्र मजबूत होईल. ठीक आहे. मॉलमध्ये फिरायला जावं. मॉलमध्ये जेवढं फिरणार तेवढा पण शुक्र तुमचा बेस्ट होत जाणार. त्यानंतर नंबर 7 आहे जो केतू आहे. केतू जो तुमचा आध्यात्मिक गुरु आहे, ठीक आहे. तर त्याला सरेंडर व्हा. अच्छा. जेवढं तुम्ही अध्यात्माकडे जाणार तेवढं तुमचं केतू स्ट्रॉंग होणार आहे. आणि 8 नंबर म्हणजे शनी ज्यावेळी म्हातारी व्यक्ती आहे, तर त्यांना दुखवू नका. आणि 9 नंबर म्हणजे तुमचा भाऊ, अच्छा. घरातले जे भाऊ आहे, ब्रदर आहे, किंवा मग तुमचं शरीर. तुमच्या शरीराची जेवढी देखभाल करणार तेवढा तुमचा मंगळ स्ट्रॉंग होणार.
अच्छा. असं हे ओव्हरऑल आपल्या घरामध्ये पण ह्या गोष्टी बघायला लागतात. हो. सर पैसा टिकवण्यासाठी कोणते अंक उपयुक्त ठरतात? मॅम पैसे टिकवण्यासाठी ऑलमोस्ट सगळे अंक पैसे टिकवण्याची कॅपॅसिटी ठेवतात. हं. ठीक आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलो जर मी म्हणत असेल, की मला पैसा पाहिजे, तर पैशासाठी काही उपाय तुम्ही करू शकता. हं. जसं की शुक्राचे उपाय तुम्ही करू शकता. त्यानंतर घरातला आग्नेय तुम्ही ठीक करायला पाहिजे. अच्छा. शुक्राचे उपाय म्हणजे काय एक्झॅक्टली? की महालक्ष्मीची उपासना करायची आहे तुम्हाला. प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात तुम्हाला जायचंय. तिथे शृंगाराच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. हं. त्याच पद्धतीने तिरुपती बालाजीला वर्षातनं एकदा तरी तुम्ही जायला पाहिजे अच्छा. आणि महालक्ष्मीला जायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये वर्षभरात तुमची प्रोग्रेस तुम्हाला दिसेल. आणि त्याच पद्धतीने घरामध्ये खूप जास्त कचरा नकोय, क्लटर नकोय. खूप जास्त कचरा जर डस्ट येत असेल, तर 100% तुमच्या घरी लक्ष्मी नाहीच येणार. आणि नंबर्सची गोष्ट जेव्हा आपण करतो, बऱ्याच वेळा मी बघितलंय मोबाईल नंबर जे असतात ना, हां. कंप्लीट मोबाईल नंबरमध्ये 8 नंबर खूप वेळा रिपीट असेल समजा, हं. तर त्यावेळी मात्र तुम्हाला पैशाच्या रिलेटेड हर्डल्स येऊ शकतात. अच्छा. किंवा ज्यावेळी 6 नंबर बरोबर 4 नंबर किंवा 6 नंबर बरोबर 8 नंबर कनेक्टेड आहे, हं. तर त्यावेळी लाईफमध्ये हर्डल्स येतात पैशाच्या रिलेटेड. अच्छा. जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कुठं पण 46 असेल, हं, हं, हं. ठीक आहे, किंवा 64 असेल, अच्छा. ठीक आहे, किंवा 68 असेल किंवा 86 असेल, तर हं. त्यावेळी पैशाच्या रिलेटेड हर्डल्स येतात. अच्छा. पैशाच्या रिलेटेड तर येतात. त्याचबरोबर आरोग्याच्या रिलेटेड पण समस्या येतात. हं. तर बघा तुम्ही तुमच्या ऑडियन्समध्ये बऱ्याच लोकं जेव्हा करतील, तर ते नक्कीच हो. त्या लोकांनी कमेंटमध्ये टाकायला पाहिजे, की माझ्याबरोबर हे होतंय. हो, हो. तर त्यामध्ये जर मोबाईल नंबरमध्ये जर आपण म्हणलो, तर 2 आणि 9 चं कॉम्बिनेशन 29 नंबर हा लक्ष्मीचा नंबर आहे. तर अच्छा. ह्या नंबरचे कॉम्बिनेशन जर तुम्ही मोबाईलमध्ये ठेवलात, तर डेफिनिटली तुमचा प्रोग्रेस होईल. हं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला लीड करायचं आहे एखाद्या गोष्टीला, नवीन जॉब पाहिजे, नवीन अपॉर्च्युनिटी पाहिजे, तर 17 नंबर हा तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे. 17 किंवा 71. ओके. 15 पाहिजे. 15 किंवा 51 हे नंबर असतील, तर तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज भेटायला जातात. हं. मग त्याचा फरक किती दिवसात येतो आपल्याला? साधारण ज्यावेळी तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेता, हं. तर त्यावेळी एक 3 महिने ह्याच्यामध्ये जातो ह्या 3 महिने. प्रोसेसमध्ये. पण तो मोबाईल नंबर तुम्ही ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. आता हं. बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडतो, की सर आमचा हा नंबर 10 वर्षापासून आहे, हं. 15 वर्षापासून आहे. मग आम्ही कसं करायचं? तर त्यावेळी तो जो जुना नंबर आहे त्याच्यामध्ये फक्त इन्कमिंग कॉलला ठेवा आणि नवीन नंबरवरनं आउटगोइंग करायचं आहे. अच्छा. आणि रिझ्यूमवरती वगैरे हा नवीन नंबर अपडेट करा. जिथं पण हं. तुमचा सगळ्या ठिकाणी नवीन नंबर अपडेट करा. तुम्हाला प्रोग्रेस 3 महिन्यामध्ये दिसायला चालू होईल. सर आता मोठे आर्थिक निर्णय असतात, तर ते घेण्याआधी अंकशास्त्र बघणं गरजेचं असतं का? हां. सहसा माझं म्हणणं असं राहील, की तुम्ही ज्या दिवशी एखादा निर्णय घेताय किंवा एखादी प्रॉपर्टी बुक करायला जाताय, गाडी बुक करायला जाताय, हं. तर शक्यतो ज्याची टोटल ज्या डेटची टोटल 4 येतेय म्हणजे हं. राहू हं. आणि ज्याची टोटल 8 येतेय असे नंबर टाळा. अच्छा. जर तुम्ही 4 नंबर किंवा 8 नंबर असे टोटल्समध्ये जर तुम्ही करत असेल, तर नक्कीच तिथं हर्डल्स येणार आहे. मी हं. माझ्या लाईफमध्ये बघतोय, की बऱ्याच लोकांचे जे लग्नाची डेट आहे इव्हन ज्यांची 17 येते, हं. ठीक आहे. तर ते त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेममध्ये आहेत. त्यांच्या अच्छा. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेममध्ये आहेत. बऱ्याच लोकांचे ते टोटल्स आहेत, ज्यांचं जर 4 येत असेल, मुलांक असू दे किंवा भाग्यांक, हं. जे विवाहाचा डेट आहे त्या दिवशीचा सांगतोय, हं. तर ते लोकं हर्डल्समध्ये आहेत, ओके. प्रॉब्लेम्समध्ये हं, आहेत. हं, हं. तर अशा लोकांनी हे डेट्स शक्यतो टाळायला पाहिजे किंवा नवीन निर्णय घेताना हे डेट्स जर तुम्ही टाळलात, तर ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. तर काही एक्झाम्पल असतील तुमच्याकडे याबद्दल? माझ्याकडे बरेच असे एक्झाम्पल आहेत ज्या लोकांचे लग्न 17 तारखेला झालेले आहेत. हं. तर ते लोकं म्हणजे ज्याची टोटल 8 येतीये, तर ते लोकं त्यांच्या रिलेशनशिपमध्ये हर्डल्समध्ये आहेत. माझ्याकडे बरेच केसेस येतात किंवा जे लोकं हर्डल्समध्ये आहेत, तुम्ही त्यांची डेट जरी घेतली ना, तरी कळेल, की ज्या हं. लोकांच्या नवऱ्यांच्या बरोबर खूप जास्त पटत नाही किंवा बायकोबरोबर खूप जास्त पटत नाहीये, तर त्या लोकांनी आपला विवाहाची डेट एकदा चेक करा. जर ओके. असेल तर ती नक्कीच 8च्या रिलेटेड कुठे ना कुठे कनेक्टेड राहणार हं, किंवा हं. 4च्या रिलेटेड कनेक्टेड राहणार. आणि हे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, की हां, हे असं होतंय. कारण हा आत्तापर्यंतचा 14 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये ही गोष्ट मी खूप वेळा ऑब्झर्व्ह केली, हं. की हे कॉमन डेट्स आहेत काही. शक्यतो आपण ह्या डेट्स टाळायला पाहिजे असं मला वाटतं. काही लोकं आता खूप कष्ट करून पण आर्थिक अडचणीत असतात किंवा त्यांच्यावरती कर्ज असतं. तर अंकशास्त्र काय सांगतं त्यावरती? बेसिकली अंकशास्त्र हे म्हणतं, की तुम्ही तुमच्या नंबर बरोबर अलाइन्ड व्हा.
म्हणजे तुमच्या नंबर बरोबर कनेक्ट व्हा. ज्यावेळी तुम्ही नंबर बरोबर कनेक्ट करता, त्याच्या अनुसरून तुम्ही जर एखादं काम केलं तर डेफिनेटली तिथं प्रोग्रेस होईल. हं. पण त्याच्या अपोझिट स्वभावामध्ये काही काम केलं तर तिथं प्रॉब्लेम येणार आहे. आता जसा एखादा माणूस आहे, की कर्ज वाढतोय जसं ज्या पद्धतीने. खूप जास्त कर्ज होतंय, टॉप अप्स होतायत बऱ्याच वेळा. तिथं थोडंसं वास्तूचा पण कनेक्शन येतो. बऱ्याच वेळा जर आग्नेयची एंट्री असेल, तर तुमचं टॉप अप होतं. बऱ्याच वेळा नैऋत्यामध्ये टॉयलेट असेल, तरी तुमचं फायनान्शियल अडचणी येऊ शकतात. हं. पण कर्जमुक्तीसाठी बेसिकली आपण काय करायला पाहिजे? एकतर मंगळ ऋणमोचक हा स्तोत्र आहे. अच्छा. तर तो जर म्हणत असेल, तर कर्जमुक्ती लवकर होते आणि हं. त्याचबरोबर नरसिंह ऋणमोचक हं. स्तोत्र. तर हे 2 जे स्तोत्र आहेत, तर त्या लोकांनी म्हणले तर लवकर प्रोग्रेस होईल. अच्छा. त्याचप्रमाणे मंगळवारी हं. कधी कर्ज नाही घ्यायचं. ओह! अच्छा. मंगळवारी नाही घ्यायचा. चतुर्थीच्या दिवशी कर्ज हं. नाही घ्यायचं. हं. जर त्या दिवशी कर्ज घेतलं, तर तो कर्ज लवकर फेडणार नाही. अच्छा. तर ह्याच्यासाठी मग हे जे तुम्हाला उपाय सांगितले 2 तर हं. ते उपाय तुम्ही करायला पाहिजे. हं, हं. आणि मंगळवारच्या दिवशी पहिला हप्ता जर तुम्ही देत असाल, तर डेफिनेटली तुमचं कर्ज लवकर फेडण्यासाठी हेल्प. आणि घरामधला जेवढा पण भंगार आहे ना, तो विकायचा आणि तो पैसा तुमच्या हप्त्यामध्ये ॲड करून तो द्यायचा. तर अच्छा. त्याच्याने लवकर कर्जमुक्ती होते. सर नोकरी आणि व्यवसायात अंकशास्त्राचा कसा उपयोग करता येईल? ओके. जसं नोकरी किंवा व्यवसाय जर हं. तुमच्या अंकांना पूरक केलात, जसं की 1 नंबर आहे, तो लीडरशिपवाला आहे. हं. ठीक आहे. नवीन गोष्टींच्या इनोव्हेशनमध्ये आहे. तर अशा रिलेटेड जर व्यवसाय आहे, इव्हन पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्सच्या रिलेटेड जर एखादा तुम्हाला करियर निवडता आलं, तर डेफिनेटली निवडायला पाहिजे. हं. जर असे लोकं टीम लीड असू शकतात, सीईओ असू शकतात. ठीक आहे. एका कंपनीच्या चांगल्या पोस्टवरती म्हणजे जिथं लीड करता येईल, अशा पोस्टवरती जर ह्या लोकांनी करियर निवडलं, तर बेस्ट राहतं. अच्छा. तसंच 2 नंबरवाले फूडच्या रिलेटेड खूप चांगलं काम करू शकतात. ट्रॅव्हलच्या रिलेटेड खूप चांगलं काम करू शकतात. सायकॉलॉजीच्या रिलेटेड खूप चांगलं काम करू शकतात. 3 नंबरवाले लोकं जिथं गाईडन्स, जिथं ज्ञान आहे, नॉलेज आहे, अशा रिलेटेड व्यवसाय किंवा करियर करू शकतात. अच्छा. टीचर्स चांगले असू शकतात. बऱ्याच वेळा आपण हे बघतो, की हे लोकं स्पिरिच्युअल स्पीकर्स पण असू शकतात. हं. ठीक आहे. तर ते करू शकतात. 4 नंबरवाले लोकं मॅनेजमेंट खूप चांगलं करू शकतात. हं. ह्या लोकांनी मॅनेजमेंट करायला पाहिजे. कोडिंग्समध्ये हे लोकं खूप चांगलं करू शकतात. हं. त्याच्यानंतर क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टर म्हणून चांगलं काम करू शकतात. डिजिटलायझेशनमध्ये हे लोकं चांगलं काम करू शकतात. फोटोग्राफी झालं, कॅमेरा झाला, प्रोग्रामिंग झाले. हं. ह्या लोकांना फॉरेन लँग्वेजेस खूप चांगले लवकर कनेक्ट होतात. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्यांनी करियर करायला पाहिजे. आणि 5 नंबरवाले लोकं जे आहेत, तर हे लोकं मॅथ्समध्ये खूप चांगले असू शकतात. हं. कम्युनिकेशन खूप यांचं चांगलं असू शकतं. हं. तर त्याच्या रिलेटेड ह्या लोकांनी करियर निवडायला पाहिजे. 6 नंबरवाले लोकं जे आहेत, तर ह्यांची क्रिएटिव्हिटी खूप चांगली असते. हं. यांना माहिती आहे कुठली गोष्ट किती परफेक्टली चांगली दिसू शकते, असू शकते. तर त्याच्यामध्ये म्हणजे जसं इंटिरियर झालं, फॅशन डिझायनिंग झालं, तर व्ही-एफ-एक्स वगैरे झालं, अच्छा. ॲनिमेशन्स वगैरे झालं, तर ह्याच्यामध्ये हे लोकं करियर करू शकतात. हं. त्याचप्रमाणे 7 नंबरवाले लोकं, 7 नंबरवाले योगाचा करियर खूप चांगला निवडू शकतात. हं. जिथं डिअटॅचमेंट असेल, तर अशा ठिकाणी हे लोकं करियर चांगलं करू शकतात. ट्रॅव्हलमध्ये हे लोकं करियर चांगलं करू शकतात. 8 नंबरवाले लोकं म्हणजे शनीच्या रिलेटेड हे लोकं लॉयर खूप चांगले होऊ शकतात, जज चांगले होऊ शकतात, टॅक्स कन्सल्टंट खूप चांगले होऊ शकतात. जिथं पण न्याय व्यवस्था येते, तर तिथल्या रिलेटेड करियर किंवा जॉब हे लोकं खूप चांगलं करू शकतात. अच्छा. आणि 9 नंबरवाले जसं पोलीस खातं, आर्मी वगैरे झालं, जिथं संरक्षण आहे, तर अशा ठिकाणचे करियर हे लोकं खूप चांगले. भूमीच्या रिलेटेड व्यवसाय हे लोकं चांगले करू शकतात. हं. आणि 5 नंबरवाले ट्रेडिंग पण चांगलं करू शकतात. अच्छा. तर असे ओव्हरऑल त्याच्या नंबरप्रमाणे जर तो करियर निवडला, तर सक्सेस होण्याचे हं. चान्सेस खूप जास्त आहे. सर काही लोकं लवकर सक्सेस होतात किंवा काहींना खूप उशीर लागतो. मग ह्याच्या मागचं रिझन काय असतं? बऱ्याच वेळा अगेन तेच सांगेल मी, हे लोकं अलाइन्ड नसतात आपल्या नंबरप्रमाणे, आपल्या स्वभावाप्रमाणे. ठीक अच्छा. आहे. आता जर एखादा व्यक्ती आहे, समजा त्याला खूप जास्त राग येतो. मग त्या रागाला अलाइन्ड जर तुम्ही एखादं करियर निवडलात, म्हणजे जसं आर्मी झालं, म्हणजे किंवा जिथं पोलीस खातं झालं, इथं राग गरजेचं आहे तुम्हाला. हं. तुमचं अग्रेशन गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही कुठल्या पण क्रिमिनल बरोबर असं नाही, "का बाबा तू असं का केलं?" असं नाही हो, बोलू हो, शकत हो. आपण. तिथं तुम्हाला पोलाइटली नाही. अग्रेसिव्हली बोलावं लागेल. करेक्ट. त्याच्या रिलेटेड तुमचं जर करियर असेल, तर डेफिनेटली तो व्यक्ती करियरमध्ये ग्रोथ करेल. हं. आता जसं 2 नंबरवाले म्हणले, हे लोकं इमोशनल आहेत, सायकॉलॉजीशी कनेक्टेड आहेत. हं. तर तिथं त्या लोकांनी तसे करियर निवडायला पाहिजे. तरच त्यांची प्रोग्रेस होणार आहे. हं. मग तिथं असं अग्रेशनवाला चालणार नाही. काय एवढे दिवस अँक्झायटीमध्ये काय, तो डिप्रेशनमध्ये काय.
नाही ना, त्याला तुम्हाला पोलाइटलीच हँडल करावं लागणार. हम्म. मग त्याच्या रिलेटेड करिअर जर निवडलं तर डेफिनेटली तुम्ही ग्रो करणार. 5 नंबरवाला कम्युनिकेशन मध्ये चांगला आहे, त्याला बोलायला लावा ना, पीआरच्या गोष्टी करायला लावा, हो. काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रेडिंग करायला लावा, कुठल्याही गोष्ट विकायला लावा, तो विकून येणार. सेल्समन खूप बेस्ट असतो हा 5 नंबरवाला. हम्म. काही बोलायला लावा, तो बोलणार. का? कारण त्याचा 5 नंबर स्ट्रॉंग आहे. त्याच्या रिलेटेड का, आणि तुम्ही बसवलं त्याला बॅक ऑफिसला हम्म. काहीतरी करायला, तो फ्रस्ट्रेट होणार आहे. हो. म्हणजे थोडक्यात काय आहे, की तुमची जी क्वालिटीज आहे, ज्या नंबर्सची क्वालिटीज आहेत, जे तुम्ही घेऊन आलेले आहेत, हम्म. डेफिनेटली त्याचा कनेक्शन, त्याच्या रिलेटेड जर तुम्ही करिअर निवडलं तर खूप बेस्ट. Best. न्यूमरॉलॉजी प्रमाणे जर थोडासा ऍस्ट्रॉलॉजीचा याला जर सपोर्ट भेटला हम्म. तर मग तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट करिअर तुम्हाला पिन पॉइंट वरती काढता येईल. अच्छा. म्हणजे एक एक्झाम्पलला तुम्ही डॉक्टरच होणार आहे, मग डॉक्टर कुठले होणार आहे? तुम्ही आयदर स्किन स्पेशलिस्ट होणार आहे, हम्म. का सर्जन होणार आहे, हम्म. का मग आणखीन कशाचे स्पेशलिस्ट होणार आहे, हम्म. का डेंटिस्ट होणार आहे. तर हे पिन पॉइंट वरती जाता येईल आपल्याला. अच्छा. 1 ते 9 नंबर मध्ये तेवढा आपल्याला स्कोप नाही भेटत. हम्म. पण जेव्हा तुम्ही ऍस्ट्रॉलॉजिकल चार्ट मध्ये येतात तर तिथं एकदम पिन पॉइंट भेटतो, की काय केलं एक्झॅक्टली तर फास्ट होईल. हम्म. पॉसिबल आहे. प्रत्येक शास्त्राचे आपले आपले काही लिमिटेशन्स आहेत. हो. जसं की वास्तूला बघितल्यावरती तुम्ही प्रेडिक्शन नाही करू शकत, की हम्म. पुढचं होणारी घटना काय आहे, ते नाही सांगता येणार. त्याच पद्धतीने किंवा न्यूमरॉलॉजी मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार, हम्म. त्याचे काही लिमिटेशन आहेत. त्याचप्रमाणे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही येणार. हम्म. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शास्त्राचं एक लिमिटेशन आहे. हम्म. पण ते एकमेकांना जर सपोर्ट भेटला तर डेफिनेटली रिझल्ट चांगला येतो. पण लोकांचा इथं थोडी गफलत होते. सगळ्यांना असं वाटतं की न्यूमरॉलॉजी सगळं आहे, ऍस्ट्रॉलॉजीला वाटतं ऍस्ट्रॉलॉजी सगळं आहे, वास्तूवाल्याला वाटतं वास्तूच सगळं आहे. हम्म. हिथं गडबड होते. पण हे सगळ्यांचं कनेक्शन जेव्हा येतं ना तर डेफिनेटली रिझल्ट तुम्ही चांगला देऊ शकता. सर, अंक आणि राशी एकमेकांना सपोर्ट करत नसतील तर त्याचे परिणाम काय होतात? आत्ता जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो, की जेव्हा ऍस्ट्रॉलॉजिकल जेव्हा सपोर्ट घेतो तेव्हा पिन पॉइंट वरती जाता येतात. हम्म. बऱ्याच वेळा काय होतं, की तुमचा मुलांक भाग्यांक समजा 5 असेल, म्हणजे बुध खूप चांगला आहे असं हम्म. समजूया. पण जर तो बुध कुंडलीमध्ये बघितलं 8th हाऊस मध्ये किंवा 12th हाऊस मध्ये असेल तर हे वर्स्ट असू शकतं. मग भलेही तुम्ही 5 नंबर तुमचा स्वतःचा मुलांक आहे, खूप चांगला आहे असं जरी समजून चाललं असेल, तिथं ते मार खाईल. अच्छा. आणि त्यावेळी बऱ्या वेळेस कॉन्ट्राडिक्टेड होऊ शकतात ह्या गोष्टी. हम्म. मग कधी-कधी असं होतं, की अंकशास्त्रवाला म्हणतो, की "अरे ग्रीन कलरच्या वस्तू घाला" आणि ज्योतिषशास्त्र सांगतो, की "अरे तुला ग्रीन कलर चालणारच नाही." हम्म. तर हे डेफिनेटली होऊ शकतं. मग त्याच्यासाठी थोडंसं ऍस्ट्रॉलॉजिकल तुम्हाला डिटेल अनालिसिस पाहिजे. हम्म. पण इनिशियली तुमचा जो अनुभव आहे तो सर्वात मोठा गुरु आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा ग्रीन कलर वापरला, तुम्हाला कसा फील झाला तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्ही ठरवा, की ओके. हा अंक माझ्यासाठी चांगला आहे का नाहीये. हम्म. ह्याच्यावरनं जरी थोडंसं समजलं आपल्याला तरी हो. बेस्ट आहे. एखादा उपाय करताय, समजा मी 1 महिनाभर उपाय करता, त्या महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट कळतात हम्म. किंवा साधारण 3 महिन्यात मॅक्सिमम रिझल्ट कळतात. जर ते होत असेल तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. हो. आज जर समजा तुम्ही आदित्य हृदय सूत्र रोज म्हणताय, जर 3 महिन्यात तुम्हाला रिझल्ट चांगले येतात, नवीन ऑपॉर्च्युनिटी येतात, तर डेफिनेटली ते कंटिन्यू करा. आज समजा जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल वापरताय, जर वापरल्यानंतर तुम्हाला 3 महिन्यात रिझल्ट चांगले येतात, तर ते वापरा ना. आज तुम्हाला माहितीये तुमचं घर सोडून तुम्ही दुसरीकडे गेल्यावर रिझल्ट तुम्हाला चांगले आहेत, तर नक्कीच तुम्ही डिअटॅच्ड एवढं राहाल तेवढं चांगलं आहे. हम्म. हा अनुभव आहे. हम्म. आणि अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र हे सगळे अनुभूतीचे शास्त्र आहेत. हम्म. एका अनुभवाच्या पॅरामीटर्स वरती बनवलेलं शास्त्र आहे. मग तशा पद्धतीने जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अनुभव घेतला तर प्रोग्रेस करणार. हम्म. आपण म्हणतो ना, अरे हा नंबर मला सारखा दिसतो, ह्या नंबरचं काहीतरी मिनिंग असेल. हम्म. स्वप्नामध्ये पण हा नंबर दिसतो. हम्म. मग ते नंबर काहीतरी इंडिकेट करत आहे. जर ते हम्म. नंबर दिसतात त्याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी स्टार्ट करा. काहीतरी कनेक्शन असेल Right. म्हणजे. बऱ्याच वेळा लोकांना एक नंबर खूप वेळा दिसतो, म्हणजे लाईफमध्ये काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे, काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे. हम्म. बऱ्याच लोकांना 4-4 हा नंबर दिसतो. हम्म. इट मीन्स काय आहे, की कुठं ना कुठं तुम्हाला तुमचे काहीतरी असे हर्डल्स आहेत जे येणार आहेत परत एकदा हम्म. लाईफमध्ये. बऱ्याच वेळा नंबर 3-3 दिसतो. ठीक आहे. तर त्यावेळी काय, की नवीन गुरु भेटणार आहे तुम्हाला लाईफमध्ये. कोणतरी नवीन काहीतरी लेसन घेऊन येणार आहे. हम्म. नंबर 7-7 भेटतोय, तुम्ही खूप गोष्टींपासून डिअटॅच होणार आहे. ओके. प्रत्येक नंबरचा एक मिनिंग आहे. तो जसा दिसेल त्याच्यावरती डिपेंड आहे. तो हम्म. ट्रिपल वेळा दिसतोय, डबल वेळा दिसतोय, त्याच्यावरती डिपेंड करतं. अच्छा. खूप लोकांना होतं. हम्म.
बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही सिनेमाचं तिकीट आहे, अरे 19 नंबर आलाय. हो. अरे बऱ्याच वेळा होतं की अरे मी ट्रॅव्हल्स बुक केलं त्याचा सीट नंबर पण 19च आहे. तर इट मीन्स तिथे युनिव्हर्स काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, बट आपण इग्नोर करतो. हं. काही असं सायन्स होतं. असतात त्या. येस, राइट, सायन्स. आणि त्याच्यामध्ये त्या सायन्स जे आहेत ना, ते कंटिन्यू तुमच्या कॉस्मिक एनर्जी बरोबर कनेक्टेड असतात. हं. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही कनेक्ट झालात ना, तर तुम्ही अलाइन्ड होताय. आणि तिथं अलाइन झालं तर प्रोग्रेस 100%. जसं आता माझा नंबर 3 आहे. हं. तर त्याला कोणता कलर म्हणजे तुम्ही सजेस्ट कराल, की ह्या नंबरला हा कलर येऊ शकतो वगैरे असं काही? ओके. म्हणजे मे बी असं म्हणायचं आहे, की कलरला माझा नंबर 3 आहे, तर कुठले कलर माझ्यासाठी येस, सुटेबल येस. आहेत आणि हं. कुठले नाही आहेत, राइट? बरं. ओके. पर्टिक्युलर माझं असं म्हणणं आहे, की कलर एक वेगळी कंप्लीटली थेरपी आहे. कलर थेरपी, कलर हं. सायकॉलॉजी कंप्लीटली वेगळी आहे. थोडंसं सायन्स पण समजून घेऊ ह्याच्या मागचं. जे कलर आहे, जसं ब्लॅक कलर आहे, हं. तर ब्लॅक कलर कुठलीही गोष्ट ॲब्सॉर्ब करतं अच्छा. आणि व्हाईट कलर रिफ्लेक्ट करतं कुठल्याही हं. गोष्टीला. म्हणजे असं रेड कलर आहे, समजा हा रेड कलर आहे, हं. तर हा रेड कलर रिफ्लेक्ट करतो. हं. प्रकाशामध्ये तो रिफ्लेक्ट करतो म्हणून तो रेड दिसतोय. हं. आणि ब्लॅक कलर ॲब्सॉर्ब करतो. ठीक आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये ब्लॅक कलर अव्हॉइड करायला सांगतात, की बरोबर. काळे कलर वापरू नका. हं. जास्त डार्क कलर वापरू हं. नका. तर जास्त डार्क कलर, जास्त काळे कलर सगळ्यांसाठीच अव्हॉइड करायला पाहिजे. हं. म्हणजे सगळ्यांनीच अव्हॉइड करायला पाहिजे. त्यातल्या त्यात समजा आता जसं 1 नंबर आहे, तर 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. तर ह्यांना शनीचे कलर्स म्हणजे जसं निळा कलर जास्त चालणार नाही, ब्लॅक कलर चालणार नाही. फेव्हरेबल कलर जे आहेत ते व्हाईट आहे, येलो आहे. त्यांना जे सुटेबल करतात. लाईट पिंक कलर चालतो, लाईट ग्रीन कलर म्हणजे पिस्ता कलर वगैरे ह्या गोष्टी डेफिनेटली यांना हेल्प करतात. हं. जसं नंबर 2 आहे. तर नंबर 2 ला खूप जास्त ब्राउन कलर नाही चालत. अच्छा. नंबर 2 ला खूप जास्त निळा कलर नाही चालत. हं. तर ह्या लोकांनी हे कलर अव्हॉइड करायला पाहिजे. नंबर 3 वाला म्हणजे गुरुचा नंबर आहे. ह्यांचा येलो कलर हा फेव्हरेबल असू शकतो. अच्छा. ठीक आहे. त्याचप्रमाणे ह्या लोकांनी खूप जास्त झिगमिगवाले कलर नाही वापरायला पाहिजे. म्हणजे हं. आपण म्हणतो ना गोवा टाइप मधले खूप फुलं आहेत, पानं हां, आहेत. हां, तर हां. असे वाले ड्रेस नाही वापरायला पाहिजे. ओके. आणि गुरुवाले व्यक्ती म्हणजे नंबर 3 वाले जेवढे ढगळे कपडे घालतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. हं. खूप जास्त टाईट कपडे ह्या लोकांनी नाही घालायला पाहिजे. अच्छा. त्याच पद्धतीने ह्यांना ऑरेंज कलर चालतो, लाईट पिस्ता कलर चालतो, येलो कलर चालतो, व्हाईट कलर हं. चालतो. ऑलमोस्ट सगळे कलर. अच्छा. नंबर 4 वाल्यांना जो हलका ब्राउन कलर आहे, हं. तर तर तो जास्त फेव्हरेबल आहे. मग बाकी त्याच्या व्यतिरिक्त सगळे कलर हे वापरू शकतात. अव्हॉइड करायचं ब्लॅक आणि डार्क ब्लू. अच्छा. ठीक आहे. त्याच पद्धतीने 5 नंबरवाल्यांना पिस्ता कलर चालतोय, म्हणजे ग्रीन कलर चालतोय तुमचा. व्हाईट कलर खूप जास्त फेव्हरेबल आहे. येलो कलर फेव्हरेबल, लेमन येलो कलर फेव्हरेबल आहे. जेवढे पण कलर वापरणार आपण लाईट कलरमध्ये वापरायचे, लाईट लाईट कलर. शेड्स वापरायचे. खूप जास्त डार्क शेड्स नाही वापरायचे. जिथं पण डार्कनेस असतो ना, तर तिथं तमस खूप जास्त होतं. म्हणजे अच्छा. जसं पार्टी वेअर आहे बघा. ओके. पार्टीमध्ये आपण कसे घालतो, थोडे डार्क कलर घालतो. म्हणजे ब्लॅक एकदम किंवा एकदम मरून कलर, डार्क उठून कलरमध्ये हां, दिसणारे. लगेच दिसणार. हं. तर तो पार्टी वेअर झाला. तर हं. तसे नाही. ठीक आहे. संध्याकाळी पार्टी चालू होते राइट? म्हणजे तमसकडे तिकडे जातो. म्हणजे जिथं आपल्याला नाही का खूप जास्त स्पिरिच्युअल नाही आहेत तुम्ही तिकडे हं. अशा पद्धती. त्याच पद्धतीने जर 6 नंबर असेल, तर ह्या लोकांनी थोडं टापटीप राहायला पाहिजे. ह्या लोकांना असं समजा की तुम्ही थोडे लक्झरियस जेवढ्या गोष्टी वापरतील, ब्रँडेड कपडे जेवढे वापरतील त्यांच्यासाठी फेव्हरेबल आहे. हं. अगेन अव्हॉइड करायचंय तुम्हाला ब्लॅक. जर पार्टीमध्ये वगैरे असेल तर ठीक आहे. अदरवाईज ब्लॅक अव्हॉइड करायचा कंप्लीटली. व्हाईट कलर यांच्यासाठी खूप जास्त फेव्हरेबल आहे. लेमन येलो कलर थोडासा शक्यतो या लोकांनी टाळायला पाहिजे. हं. पिस्ता कलर वगैरे ह्यांना खूप चांगला जातो. त्याच नंबर 7 लाइनिंग टेक्स्चर्स असतात ना, उभे लाईन्सवाले म्हणजे हे जे असे लाईन्स आहेत. अशा पद्धतीचे शर्ट्स या लोकांनी वापरायला पाहिजे. अच्छा. आणि 7 नंबरवाल्यांनी जे कॉलर्स वगैरे असतात, चायनीज कॉलर वापरलं तरी बेस्ट आहे ह्या हं. लोकांसाठी. आणि 7 नंबरवाले जे लोकं आहेत बेसिकली ह्या लोकांनी पण ब्लॅक कलर अव्हॉइड करायचा. व्हाईट चालणार आहे ह्यांना, लेमन येलो चालतो आणि पिस्ता कलर ही चालतोय. हं. 8 नंबरवाल्यांनी अगेन 8 नंबरला लाईट ब्लू कलर जो आहे, तर तो चालणार आहे. ऑरेंज कलर ह्या लोकांनी शक्यतो अव्हॉइड करायला पाहिजे. हं. बाकी सगळे कलर ह्यांना चालतील. ठीक आहे. आणि 9 नंबरवाल्यांना मरून कलर चालणार आहे. हं. लाईट मरूनमध्ये वापरलं तर जास्त बेस्ट आहे. कॉफी कलर ह्यांना खूप चांगला चालणार आहे. बाकी ह्यांना सगळे कलर चालतात. कुठला कलर असा नाही की ह्यांना नाही चालत. तर हे लोकं सगळे कलर वापरू शकतात. डार्क निळा ह्यांना फक्त अव्हॉइड करायचा आणि ब्लॅक अव्हॉइड करायचा.
बाकी अदरवाईज जे कलर आहेत ना, बऱ्याच वेळा एखादा शर्ट मी जेव्हा घालतो तेव्हा खूप जास्त कम्फर्टेबल फील करतो. तर ते कम्फर्टेबल का बरं फील करतो? कारण तुम्ही त्या नंबरचे व्हायब्रेशनला अलाइन्ड असता. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ते कम्फर्टेबल फील करता. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसांची कलर आहे. जसं तुम्ही मंडे असेल म्हणजे सोमवार असेल तर तुम्ही ऑफ व्हाईट कलर वापरा, व्हाईट कलर वापरा. मंगळवारी असेल तर जरा रेड मधले शेड्स वापरा, ते चालेल. बुधवार असेल तर थोडे ग्रीन मधले शेड वापरा. अच्छा. गुरुवार असेल तर लेमन येल्लो मधले शेड्स वापरा. शुक्रवार असेल तर व्हाईट मधले वापरा. शनिवार असेल तर लाईट ब्ल्यू कलरचे शेड्स वापरा किंवा तुम्हाला कुठलाही कलर तुम्ही त्या दिवशी वापरू शकता. आणि संडे असेल तर तुमच्याप्रमाणे अगेन त्या दिवशी कोणताही कलर वापरू शकता. म्हणजे प्रत्येक डे वाईज पण तुम्ही कलर्स तुमचे वापरू शकता. आणि जर ते शर्ट वापरणं शक्य नाहीये तर ऍटलीस्ट त्या कलरचा रुमाल तुम्ही वापरा. अच्छा. तर ते पण तुमच्यासाठी फेवरेबल राहील. म्हणजे त्या डेचा जो होरा असतो, म्हणजे त्या ग्रहांचा प्रभाव जो असतो, तर तो तुम्ही युटिलाइज करताय. अच्छा. तर अशा पद्धतीने तुम्ही करू करू शकता. ह्यामध्ये फक्त एक बघायचंय की अँटी नंबर्सचे कलर नाही वापरायचे. जसं की समजा तुमचा मुलांक 1 आहे, तर तुम्ही निळा रुमाल कधीच वापरू नका. आणि जर समजा तुमचा समजा 3 नंबर आहे, ठीक आहे. तर 3 नंबर आहे, तर ह्या लोकांनी लेमन येल्लोचा जर कंटिन्यूअस जरी वापरला तरी चालणार आहे. जसं 6 नंबरवाले तर ह्या लोकांनी लेमन येल्लो जास्त वापरू नका किंवा येल्लो कलरचे रुमाल्स वापरू नका. तर हेही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता येईल. तर सर आजची मुलाखत खूप सुंदर झाली आणि तुम्ही खूप छान माहिती आज आम्हाला दिली आहे, प्रेक्षकांना दिली आहे. तर त्याबद्दल धन्यवाद. थँक यू मॅम. जय गुरुदेव. ओव्हरऑल जो आपला कन्व्हर्सेशन होता अंकशास्त्राबद्दल नक्कीच हा खूप मला पण छान वाटला कारण मी अंकशास्त्रावरती एवढं बोललो नाही कधी. कारण अंकशास्त्र हा जो विषय आहे जेव्हा इनिशियली मी खूप शिकत होतो त्यावेळी अंकशास्त्र खूप प्रॅक्टिसमध्ये आणलं होतं. मोबाईल न्यूमरॉलॉजी खूप प्रॅक्टिसमध्ये आणली होती आणि इव्हन आजही मी लोकांना मोबाईल नंबर्स बद्दल वगैरे भरपूर सांगतो, नंबर्स बद्दल भरपूर सांगतो. ज्यावेळी आपल्याकडं विशिष्ट टाईम नसतो, तर त्यावेळी फक्त अंकशास्त्राच्या बेसवरती आपल्याला उपाय देता येतात. त्यामुळे अंकशास्त्र पण खूप फायदेशीर ठरतोय लोकांना. आणि नक्कीच मॅम मला तुमच्यावर गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुमचा जो हसमुख चेहरा आहे त्याच्यावरती तुम्ही जे प्रश्न विचारताय तो एकदम असा क्यूट वाटतो आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.